Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, as you told in comment box that is we have to make videos on grammatical topics. हो विद्यार्थी मित्रांनो, कमेंट्स मध्ये तुम्ही लिहून सांगितलं होतं की ग्रामरच्या रिलेटेड व्हिडिओज बनवा. हो, तुमची मागणी आपण पूर्ण करीत आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इम्पॉर्टंट ग्रामॅटिकल टॉपिक्स आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ग्रामर आपण दोन याच्यामध्ये डिवाइड करतो, लँग्वेज स्टडी आणि पॅसेज मध्ये विचारलं जाणारं ग्रामर. ठीक आहे, लँग्वेज स्टडी हे तुम्हाला 10 मार्क्ससाठी आहे आणि पॅसेज 3 पॅसेजचे मिळून तुम्हाला 6 मार्क्ससाठी ग्रामर असतं. हे ग्रामरचे आपण डिवायडेशन केलेलं आहे. आता आपण ग्रामरच्या रिलेटेड व्हिडिओज बनवायला सुरुवात करतो, म्हणजे ही सिरीज चालू करतो आहोत. आपण सुरुवात करूया लँग्वेज स्टडी पासून. लँग्वेज स्टडीमध्ये सर्वात फर्स्ट टॉपिक येतो तुम्हाला 10 मार्क्समध्ये, क्वेश्चन नंबर 1A. त्याच्यामध्ये फर्स्ट ऍक्टिव्हिटी येते ते म्हणजे कंप्लीट द वर्ड्स बाय फिलिंग करेक्ट लेटर, म्हणजे दिलेला शब्द योग्य लेटरचा अक्षराचा यूज करून तो शब्द पूर्ण करा. 2 मार्क्स तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. आता ते शब्द कोणत्या प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये कशा प्रकारे लेटर फिलअप करायचे, हे सगळं व्हिडिओ हे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा इम्पॉर्टंट वर्ड्स कोणती असणार आहेत या व्हिडिओमधून तुमचे क्लिअर होणार आहेत. तुम्हाला त्याची आयडिया येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघावा लागेल. लेट्स गो. ठीक आहे, क्वेश्चन कसा येतो आणि त्यासाठी थोडीशी काही पूर्व सूचना इथे दिलेली आहे. ते म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हे डू एज डायरेक्टेड कंप्लीटेड लेटरच्या अनुसार हा ऍक्टिव्हिटी असते. त्याच्यामध्ये काही तुमच्यासाठी सूचना आहेत. क्वेश्चन कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स गिवन इन्स्ट्रक्शन. इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तुम्हाला. याच्यामध्ये जे शब्द दिलेले असतात ते तुमच्या कोर्स बुक मध्ये, म्हणजे तुमचे जे लेसन्स आहेत लेसन्स मधूनच शब्द असणार आहेत आणि प्रत्येक शब्दातील एक अक्षर गाळलेलं असेल, रिकाम असेल, ते तुम्हाला अचूक अक्षराचा यूज करून तो शब्द पूर्ण करायचा. जर तुम्ही सर्व लेसन्स करेक्ट व्यवस्थितपणे रीड केले असतील तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे पूर्ण शब्द पूर्ण करा तुम्ही सहजपणे सोडवू शकता. ठीक आहे, आणि जो शब्द तुम्ही फिलअप करणार आहात त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करायचे आहे. ओके, चला तर बघूया आपण एक्झाम मध्ये क्वेश्चन एक्झॅक्ट लँग्वेज स्टडी मध्ये कंप्लीट वर्ड्स साठी क्वेश्चन कसा येतो. तो म्हणजे कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. तुम्हाला 4 शब्द दिलेले असतात आणि प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर गाळलेलं असेल आणि योग्य अक्षराचा यूज करून इथे तो शब्द पूर्ण करायचा. इथे विद्यार्थी तुम्ही चूक काय करता की बऱ्याच वेळा काही विद्यार्थी कोणतंही अक्षर लिहितात, कोणतंही लेटर लिहितात आणि त्यांना वाटतं आपण शब्द पूर्ण केला. असं करायचं नाही. तुम्ही अशा प्रकारे ते लेटर किंवा अक्षर यूज करायचं की ज्याच्यामुळे तो एक मिनिंगफुल, एक अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे इथे आपण बघू शकतो ST-RT. आता STORT स्टॉर्ट, STNRT स्टार्ट होणार नाही कुठलंही लेटर. तर इथे आपण जर योग्य लेटर बघितलं, ए जर यूज केला, START स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे. सेकंड SL-VE स्लेव, इथे पण SLAV स्लेव म्हणजे गुलाम. या प्रकारे GR-AT GRE ग्रेट. सेकंड फोर्थ लेटर FO-CE. तर तुम्ही असा विचार करा, तुम्ही तुमचे रीडिंग असेल, प्रॉपर लेसन रीड केलं असेल तर तुम्हाला हे शब्द सहजपणे तुम्ही कंप्लीट करू शकता. तरी जर तुम्ही लेसन रीड केले नसेल, मी दिलेले इथले शब्द तुम्ही व्यवस्थितपणे बघा, ते लिहून ठेवा, तरी तुमची प्रॅक्टिस या कंप्लीट वर्डसाठी पूर्ण होईल आणि 2 मार्क्स तुम्हाला सहजपणे मिळू शकतो. FORCE फोर्स. तर या प्रकारे 2 ग्रुपमध्ये 4 शब्द जर तुम्ही 4 वर्ड्स कंप्लीट केले प्रॉपरली तर 2 मार्क्स तुम्हाला सहजपणे मिळेल. आणि थोडी विचारपूर्वक कमी वेळेमध्ये 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळणारा हा क्वेश्चन आहे. त्यामुळे घाई करायची नाही, विचार करून सोडवा. अशा प्रकारे आपण याचे आन्सर्स बघूया. इथे बघू शकता एचा यूज करून STA स्टार्ट, स्लेव. एचा यूज करून ग्रेट, फोर्स. नेक्स्ट FRINDGOA-S. थर्ड मध्ये LAR-E SP-RT. आन्सर आपण बघू शकतो. ईचा यूज करून फ्रेंड होईल, GOAT चा यूज करून गोट्स, LARG लार्ज म्हणजे मोठा आणि फोर्थ वन SPO चा यूज करून स्पोर्ट्स. रेड कलर मध्ये ते आपण लेटर फिलअप केलेलं आहे. थर्ड ग्रुपमध्ये आपण इथे बघू शकतो ईचा यूज करून इथे आपण ड्रीम तयार केला. इथे CATCH कॅच, इथे BR ब्रेव शूर आणि या ठिकाणी EARLY अर्ली. नेक्स्ट ग्रुपमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी यूचा यूज करून यंग, MONEY मणी. इथे दोज म्हणजे ते आणि TOP टॉपिक्स. ठीक आहे, हे वर्ड्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. जर तुम्ही PDF हवे असेल तर PDFची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही डाउनलोड करून ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहू शकता. आणखीन काय प्रॅक्टिससाठी आहेत
त्याची आपण क्वेश्चन आणि आन्सर बघूया. या ठिकाणी SU चा यूज करून सक्सेस, CHILD चा यूज करून चाइल्ड, देन स्लोली SMAR स्मार्ट. नेक्स्ट ग्रुपमध्ये आपण बघू शकतो EA चा यूज करून अर्थ, या ठिकाणी THRI थ्राइव भरभराट या अर्थाने, WORLD चा यूज करून वर्ल्ड जग, BLANK ब्लँक. नेक्स्ट ग्रुपमध्ये LA-GUR LAN लंगूर, जो की तुमच्या लेसन मधला वर्ड आहे. नेक्स्ट इथे CRUEL क्रुएल, LUNCH लंच. या ठिकाणी बघू शकता BETTR बेटर, टीचा यूज केला आपण. नेक्स्ट ग्रुपमध्ये या ठिकाणी LIGHT ऍक्च्युली हा वर्ड नाहीये. देन नेक्स्ट ग्रुपमध्ये PR- चा यूज करून प्राइज. इथे आपण बघू शकतो BUN बंडल, D चा यूज करून. या ठिकाणी E चा यूज करून स्वीपर. ठीक आहे. नेक्स्ट ग्रुपमध्ये आपण वर्ड्स बघूया. CHA-N चा यूज करून तो चैन होईल. इथे STAN स्टँड चा यूज केला. या ठिकाणी O चा यूज करून वर्कर, WORKER. फोर्थ वर्ड मध्ये SO, इथे O चा यूज होईल साऊंड. ठीक आहे. नेक्स्ट ग्रुपमध्ये PL- चा यूज करून प्लेस, MO चा यूज करून मंथ, RIGST राईट. फोर्थ मध्ये EQ चा इक्वल. नेक्स्ट ग्रुपमध्ये SMA स्मॉल, ANGRY अँग्री. या ठिकाणी AN चा यूज करून ॲनिमल, CHA चेंज, GROUP ग्रुप. नेक्स्ट CLEAR चा यूज करून क्लिअर, THING थिंग वस्तू किंवा गोष्ट आपण म्हणू शकतो, MARCH मार्च. ठीक आहे. या प्रकारे आणखीन बघा इथे कॅम्पस, इथे Y चा यूज करून प्रेयर, लंगूर, बास्केट, फर्स्ट, स्मार्ट, I चा यूज करून फ्लाइट आणि वर्ल्ड. या ग्रुपमध्ये BROKE ब्रोक, ब्रेकचा पास्ट टेन्स ब्रोक. देन BROON ब्रूम, M आहे. DUING स्टार्ट, बेगर, G चा यूज करून बेगर, लेसन, टीच, इथे C चा यूज करून स्कूल, NATURE नर्चर नेचर. देन HEA चा यूज करून हार्ट, EARLY अर्ली अँड GENTLY जंटल. ठीक आहे. नेक्स्ट आता शेवट बघूया आपण. MATER मास्टर, सेव, चा यूज करून चिअर, WOUND उंड म्हणजे जखम, CATCH कॅच, B चा यूज करून इथे नोबल, R चा यूज करून ब्रेव झाला, AM- म्हणजे MONG अमॉंग, GRE चा यूज करून ग्रेट, फ्रेंड, यंग अँड रिगार्ड. तर हे सर्व शब्द यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक प्रॉपरली अँड रिवाइज इट एव्हरी डे. दररोज त्याचा तुम्ही सराव करा. तर तुम्हाला हा जो टॉपिक आहे, जेवढे इझी आहेत तेवढे टॉपिक अगोदर तुम्ही परफेक्ट करा. तर आपण लँग्वेज स्टडीमध्ये जो की कंप्लीट वर्ड्स टॉपिक आहे तो इथे आपण फिनिश करतो. हे वर्ड्स इम्पॉर्टंट आहे, ते नोटबुकमध्ये लिहून घ्या. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही englishforlearner.com या वेबसाईटवर जाऊन ते PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्या गुगल प्ले स्टोरवरती अँड्रॉइडमध्ये आपला मोबाईल ॲप देखील आहे इंग्लिश फॉर लर्नर्स नावाचा. त्या ॲपची लिंक देखील देईल, ती तुम्ही डाउनलोड करून तिथे तुम्हाला ऑल टाइप्स ऑफ स्टडी मटेरियल इज अवेलेबल देअर. मग रायटिंग स्किलच्या रिलेटेड असेल, ग्रामरच्या रिलेटेड, प्रत्येक लेसनच्या वरती त्याचे क्वेश्चन आन्सर असेल, इंग्लिश वर्कशॉप असेल किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर 2020 पासून ते 2024 पर्यंत प्रत्येक वर्षी जे 2 क्वेश्चन पेपर झाले त्या सगळ्या इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. इव्हन आपल्या वेबसाईटवरती ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.